श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर मी चाललेले आहे मठामध्ये फर्स्ट टाइम. म्हणजे मी माझ्या लाईफमधला एक्सपिरियन्स सांगते श्री स्वामी समर्थांचा. मला 2च दिवस झाले, माझ्या फ्रेंड्सनी मला सांगितलं होतं, माझं माइंड फ्रेश केलं होतं. म्हणजे लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स चालू होते, सो मला माझ्या फ्रेंड्सनी मला सजेस्ट केलं की स्वामी समर्थांचा जप करत जा, त्यांना मठात जा, तू डोकं शांत वगैरे राहील. म्हणजे त्यांनी मार्ग दिला होता, स्वामी समर्थांच्या मार्गावरती चल, त्यांना मान. सो मी 2च दिवस झाले मी जॉब स्टार्ट केला होता मॉर्निंगला. म्हणजे मला टाईम नसतो बिझी शेड्यूलमधून, म्हणून मी चपाती करताना किंवा घरातलं कोणतंही काम करताना श्री स्वामी समर्थांचा जॉब लावते यूट्यूबवरती आणि मी जॉब करत राहते. मला फक्त 2 दिवसामध्ये गुड न्यूज कळाली, मला जॉब भेटला. आणि आता मी श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये चालले, जिथे भटवाडीमध्ये आहे. मी तुम्हाला दाखवेल आणि मी माझ्या मिस्टरांना घेऊन चाल. हो, कुठे चाललो आहे? श्री स्वामी समर्थ मठामध्ये भटवाडीला आहे ना. मला रिस्पॉन्स आला आहे म्हणून मग मी चालले आहे. सो मी माझं फर्स्ट एक्सपिरियन्स मठामध्ये मी तुम्हाला सांगेल कसा होता. आणि मी आता चालले, संध्याकाळची चालले, 5 वाजता मठ चालू होतो. तर मी माझ्या घोरना घेऊन चालली आहे कारण की माझी इच्छा होती. सो तुम्ही नक्की बघा पुढे. गो पार्किंग लावली गाडी. बरं ठीक आहे, चला जायचं. पुढे आहे सांगतात ते समर्थांचं मठ. हां, आलो आपण. हे पण बघू शकता, इथे मठाचं बोर्ड आहे, श्री स्वामी समर्थ सेवा संस्था गुरुमठ, न्यू दयासागर, भीमनगर. तुम्ही ॲड्रेस पण बघू शकता. चप्पल आतमध्ये काढा ना. गो इथे आतमध्ये काढा ना चप्पल. कृपया गुरुमठात हाफ पॅन्ट मॅक्सी घालून येऊ नये. खूप छान लिहिलेलं आहे. चप्पल इथेच काढा. गो काढतं ते. श्री स्वामी समर्थ. मठाचा परिसर खूप छान प्रकारे त्यांनी सजवलं आहे. शेणाने सारवतात वाटतं हे. वाव, किती छान. झाडं वगैरे लावली आहेत, मस्त प्रसन्न वाटतं, शांत वाटतं. सूर्यास्तानंतर औदुंबर झाडाला प्रदक्षिणा मारू नयेत. झालं, खूप प्रसन्न वाटतं. आतमध्ये शूट नाही घेता आलं, पण तरी पण ठीक आहे. मी माळ केली, जप केला शांतपणे, पण खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं. म्हणजे माझा फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स आहे. मी इथे आधी आले होते, पण मी त्या टायमाला जप नव्हता केला. मला स्वामी समर्थांचं एवढं काही माहिती नव्हतं, पण मला अनुभव आला आहे चांगलाच. सो मी तर स्टार्ट केलं आहे. तुम्ही कधी स्टार्ट करताय स्वामी समर्थांचं जप करायला? चला तर मग. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल मठामध्ये स्वामींचं, तर तुम्ही बघू शकता इथे ॲड्रेस आहे, न्यू दयासागर, भीमनगर, आरबी कदम मार्ग, पारसेकर चौक, घाटकोपर. आणि इथे टायमिंग आहे स्वामी समर्थांचा. टायमिंग आहे सकाळी 7 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत. तर तुम्हाला समोर आहे विश्वशांती बुद्ध विहार आणि हे भटवाडीमध्ये आहे. तुम्ही भटवाडीमध्ये आलात, कोणालाही विचारलं स्वामी समर्थांचं मठ हे फेमस आहे. सो तुम्ही इथे नक्की या. खूप शांत आणि खूप प्रसन्न वाटतं. आणि तुम्हीसुद्धा जप करायला चालू करा. मी तर केला आहे. तर माझं तर जप झाला आहे, चांगलं प्रसन्न वाटलं मठात येऊन. तर आता आपण घरी जातो आहे, पण घरी जाण्याच्या आधी आपण जाऊया सासूबाईंसाठी खाऊ घ्यायला. त्यांना मी एकदा नेलं होतं, तर त्यांना ते खूप आवडलं. तर मी दाखवते तुम्हाला मी माझ्या सासूबाईंसाठी काय घेणार आहे आणि त्यांना काय खाऊ घालणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. सो तुम्ही नक्की बघा. चला चला तर मग आता आपण जाऊया घाटकोपर खाऊ गल्लीला.
चला तर मग आता जाऊया. ब्लॉगर नवरा असेल आणि त्यात तो फूडी असेल तर बायकोची मजाच मजा. चला तर मग जाऊया. आहोंनी गाडी लावली आहे. बापरे, गाड्यांची लाईन बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. म्हणजे एवढी गर्दी आहे इथे. अहो फेब्रुवारी आहे, व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे चालू आहेत, लव डेज चालू आहेत, लव डेज. सो म्हणून घाटकोपरला एवढी गर्दी आहे आणि मला जास्त कपल्सच दिसतात ते. तर फायनली आपण आलेलो आहोत बफेलोमध्ये. बघू शकता कोनिकल गॅफर्स. ॲड्रेस आहे वानुशाली वाडी, घाटकोपर. आणि इथे माझे मिस्टर जे आहेत हे डेली बफेलो खातात. म्हणजे वफल सॉरी. आणि एक गोष्ट सांगायची तर असं आहे की ह्या माणसाने मला इथेच प्रपोज केला होता. म्हणजे माझी फर्स्ट डेट त्यांच्यासोबत इथेच होती. हो ना बाळा, आपण इथेच फर्स्ट वफेल खाल्लं होतं. प्राइस वाढलेत रे. बघू हे सगळं आपण 160 घ्यायचो ना, 180. हां हां हां. दादा वही था ना पहिले 160 का पाहिजे दादा. पहिले 160 करतो ना, 160 180 था ना प्राइस. अभी बढ़ गया है प्राइस का. थोड़ा 10 बड़ा है. डिस्प्ले बघू शकता किती छान प्रकारे डिस्प्ले केला आहे त्यांनी. हे डोनट्स आहेत, वफेलो आहे, छोटा मोठा. हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे. एवढं बॅक साईड नाही, एक त्यांचं हे डोनटचं ऑप्शन आहे. नवीन आलेलं आहे, स्टिक वफेलो आहे. हां मिनी. हां पॉप्सिकल आहे. हां आणि हे डोनट आहे. पण मला डोनटपेक्षा ना यार बेस्ट. मला फर्स्ट टाइम दोघांनी फरक काय, साईजचा फरक आहे, बाकी सेम साईज. हां पण कोणतं घेऊ काय कळत नाही. हां आणि सरप्राईज असं होतं की मला माझ्या सासूबाईंना हे म्हणजे हे ट्राय करायला द्यायचं. म्हणजे मला हे घेऊन जायचं आहे. आता आपण ऑर्डर करूया. काय ऑर्डर करायचं आहे? किटकॅट. काय ऑर्डर करताय? किटकॅट नूडल आपण आता ऑर्डर करणार आहे. हो आता तुम्ही दाखवतो बनतं कसं. सो 240चं आपण घेतलेलं आहे. वाव, सासूबाईंसाठी. किती छान, अमेझिंग. हां दादा हे पार्सल करून घ्या. हां थँक्यू. तर ही सासूबाईंची ऑर्डर आहे, ही माझी ऑर्डर आहे. आणि बाबा गर्दी पण बघू शकता तुम्ही, गर्दी किती चालू झाली आहे तिथे. एक मिनटं. हां तर बघू शकता किती छान केलं आहे त्यांनी. खूप छान आहे. चॉकलेटी आपण बाईट घेऊन दाखवणार आहे. फुल्ली चॉकलेटी आहे, बघू शकता चॉकलेट याचं. वाव, अमेझिंग.
चॉकलेट डे येतोय, तुम्ही नक्की गर्लफ्रेंडला घेऊन इकडे या. एक नंबर आहे. आणि हे खाताना फेसकडे लक्ष नाही द्यायचं, मस्त फील करून चॉकलेट खा. फेस पूर्ण भरणार, आय नो दॅट. पण बघा किती फुल्ली चॉकलेट आहे. वाव, मी तर खाते आहे. तुम्ही कधी ट्राय करता इकडे येऊन? या मग, ॲड्रेस कॅप्शनमध्ये देते मी तुम्हाला. हा बघा आपला बिल 340 झालेला आहे. एक स्मॉल आणि एक बिग. मी सासूबाईंसाठी घेतलेलं आहे, माझ्यासाठी घेतलेलं आहे. त्याचं प्राईस एवढं झालं आहे. तुम्ही येऊन नक्की ट्राय करू शकता इकडे.